भारतीय अर्थव्यवस्थेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? भारताची अर्थव्यवस्था मिक्स प्रकारची आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राचा GDPमध्ये सर्वाधिक वाटा आहे? भारतीय अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक रिफॉर्म्स, भारतीय आर्थिक सुधारणाचे जनक कोणाला मानले जाते? फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणजेच भारतीय आर्थिक सुधारणाचे जनक डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानले जाते. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला. भारतात संपत्तीच्या वहनाचा सिद्धांत कोणी मांडला? भारतात संपत्तीच्या वहनाचा सिद्धांत म्हणजेच ड्रेन ऑफ वेल्थ थेरी हा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली अनधिकृत गणना कोणी केली होती? भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली अनधिकृत गणना दादाभाई नौरोजी यांनी 1868 मध्ये केली होती. प्राथमिक क्षेत्रात प्रामुख्याने कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? प्राथमिक क्षेत्रात म्हणजेच प्रायमरी सेक्टरमध्ये प्रामुख्याने शेती, पशुपालन, खाणकाम आणि मत्स्य व्यवसायाचा समावेश होतो. द्वितीय क्षेत्रामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? द्वितीय क्षेत्रामध्ये म्हणजेच सेकंडरी सेक्टरमध्ये उद्योग, उत्पादन आणि बांधकामचा समावेश होतो. हिंदू वाढीचा दर, हिंदू रेट ऑफ ग्रोथ ही संकल्पना कोणी मांडली? हिंदू वाढीचा दर, हिंदू रेट ऑफ ग्रोथ ही संकल्पना प्राध्यापक राजकृष्णा यांनी मांडली. मानव विकास निर्देशांक HDI तयार करण्यात कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञाचे योगदान मोठे आहे? मानव विकास निर्देशांक म्हणजेच HDI तयार करण्यात डॉक्टर अमर्त्य सेन या भारतीय अर्थतज्ज्ञाचे योगदान मोठे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची म्हणजेच RBIची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची म्हणजेच RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. RBIचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? RBIचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. RBIची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली? RBIची स्थापना हिल्टन यंग या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली. भारतात नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतात नोटा छापण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIला आहे. 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? 1 रुपयाच्या नोटेवर केंद्रीय वित्त सचिव फायनान्स सेक्रेटरीची सही असते. 2 रुपये आणि त्यापुढील नोटावर कोणाची सही असते? 2 रुपये आणि त्यापुढील नोटावर RBIच्या गव्हर्नरची सही असते. भारतातील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे पहिले राष्ट्रीयकरण कधी झाले? भारतातील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे पहिले राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 रोजी झाले. दुसऱ्या टप्प्यात 6 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? दुसऱ्या टप्प्यात 6 बँकांचे राष्ट्रीयकरण 15 एप्रिल 1980 रोजी झाले. ज्या दराने RBI व्यावसायिकांना किंवा बँकांना अल्पमुदतीचे कर्ज देते त्याला काय म्हणतात? ज्या दराने RBI व्यावसायिक बँकांना अल्पमुदतीचे कर्ज देते त्याला रेपो रेट असे म्हणतात. रिव्हर्स रेपो रेट, रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? रिव्हर्स रेपो रेट किंवा रिव्हर्स रेपो दर म्हणजे ज्या दराने RBI बँकाकडून जास्तचा निधी स्वतःकडे स्वीकारते तो दर होय. CRR चे पूर्ण रूप काय आहे? CRR चे पूर्ण रूप कॅश रिझर्व्ह रेशो, नगद राखीव प्रमाण होय. SLR चे पूर्ण रूप काय आहे? SLR चे पूर्ण रूप स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, वैधानिक रोखता प्रमाण होय. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया SBI होय. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया कधी करण्यात आले? इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे 1 जुलै 1955 रोजी करण्यात आले. GDPचे पूर्ण रूप काय आहे? GDPचे पूर्ण रूप ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट
म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन होय. GNP म्हणजे काय? GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, सकल राष्ट्रीय उत्पादन होय. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोणती संस्था करते? भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस होय. दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम कसे काढले जाते? दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम कुल राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या अशा प्रकारे काढले जाते. हरित GDP म्हणजे काय? हरित GDP ग्रीन GDP म्हणजे पर्यावरणाच्या हानीचे मूल्य वजा करून काढलेल्या GDP म्हणजेच हरित GDP होय. भारतात नियोजन आयोगाची प्लॅनिंग कमिशनची स्थापना कधी झाली? भारतात नियोजन आयोगाची म्हणजेच प्लॅनिंग कमिशनची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असायचे? नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असायचे. नियोजन आयोगाची जागा कोणत्या संस्थेने घेतली? नियोजन आयोगाची जागा आता नीती आयोगाने घेतली. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. नीती आयोगाचे पूर्ण रूप काय आहे? नीती आयोगाचे पूर्ण रूप नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे आहे. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी झाली होती. पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देण्याचे काम कोण करत असे? पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देण्याचे काम राष्ट्रीय विकास परिषद करत असे. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवली गेली? भारतातील पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या दरम्यान राबवली गेली. पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? पहिली पंचवार्षिक योजना हेरॉल्ड डोमर या मॉडेलवर आधारित होती. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कृषी विकासावर होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस मॉडेलवर आधारित होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश काय होता? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश पायाभूत व अवजड उद्योगांचा विकास यावर होता. योजना सुट्टीचा काळ कोणता मानला जातो? योजना सुट्टीचा काळ प्लॅन हॉलिडे 1966 ते 1969 हा मानला जातो. गरिबी हटाओची घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली? गरिबी हटाओची घोषणा 5व्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली. भारतातील अंतिम 12वी पंचवार्षिक योजना कोणती होती? भारतातील 12वी पंचवार्षिक योजना म्हणजेच अंतिम पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 दरम्यानची होती. भारतात आतापर्यंत एकूण किती पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या? भारतात आतापर्यंत एकूण 12 पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या. रोलिंग प्लॅन सलग योजना कालावधी कोणता होता? रोलिंग प्लॅनचा कालावधी 1978 ते 1980 चा होता. भारतीय संविधानातील कोणत्या कलमात वार्षिक आर्थिक विवरणपत्र बजेटचा उल्लेख आहे? भारतीय संविधानातील कलम 112 मध्ये वार्षिक आर्थिक विवरणपत्र म्हणजेच बजेटचा उल्लेख आहे. भारतात वस्तू आणि सेवा कर कधी लागू करण्यात आला? भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आला. GST हा कोणत्या प्रकारचा कर आहे? GST हा अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स आहे. भारतात सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री कोण? भारतात सर्वात जास्त अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री मोरारजी देसाई होय. यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणारे पहिले अर्थमंत्री कोण होते? केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणारे पहिले अर्थमंत्री RK षण्मुगन चेट्टी हे होते. राजकोषीय तूट फिस्कल डिस्प्यूट म्हणजे काय? राजकोषीय तूट म्हणजे जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतो तेव्हा त्याला राजकोषीय तूट असे म्हणतात. आयातीवर लादल्या जाणाऱ्या कराला काय म्हणतात? आयातीवर लादल्या जाणाऱ्या कराला सीमा शुल्क कस्टम ड्युटी असे म्हणतात. भारतात प्राप्ती कर कोणत्या प्रकारचा कर आहे? भारतात प्राप्ती कर हा प्रत्यक्ष पुरोगामी कर म्हणजे डायरेक्ट आणि प्रोग्रेसिव्ह टॅक्स होय. वित्त आयोगाची फायनान्स कमिशनची स्थापना संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? वित्त आयोगाची म्हणजेच फायनान्स कमिशनची स्थापना संविधानाच्या कलम 280 या कलमानुसार होते.
वित्त आयोगाची स्थापना कोणाद्वारे केली जाते? वित्त आयोगाची स्थापना भारताच्या राष्ट्रपतीद्वारे दर 5 वर्षांनी केली जाते. वस्तूच्या किमतीमध्ये होणाऱ्या सातत्यपूर्ण वाढीला काय म्हणतात? वस्तूच्या किमतीमध्ये होणाऱ्या सातत्यपूर्ण वाढीला महागाई, चलनवाढ, इन्फ्लेशन असे म्हणतात. भारतात महागाई मोजण्यासाठी कोणता मुख्य निर्देशांक वापरला जातो? भारतात महागाई मोजण्यासाठी CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच ग्राहक मूल्य निर्देशांक आणि WPI होलसेल प्राइस इंडेक्स घाऊक मूल्य निर्देशांक वापरला जातो. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? स्टॅगफ्लेशन म्हणजे मंद आर्थिक वाढ आणि उच्च महागाई एकाच वेळी असणे म्हणजेच स्टॅगफ्लेशन होय. प्रच्छन्न बेरोजगारी मुख्यत्वे कोणत्या क्षेत्रात आढळते? प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजेच डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट शेती क्षेत्रात आढळते. गरिबी रेषेच्या मोजमापासाठी तयार करण्यात आलेल्या तेंडुलकर समिती कधी स्थापन झाली होती? गरिबी रेषेच्या मोजमापासाठी तयार करण्यात आलेली तेंडुलकर समिती 2004 मध्ये स्थापन करण्यात आली होती. तर या समितीने आपला अहवाल 2009 मध्ये सादर केला. लकडवाला समिती कशाशी संबंधित आहे? लकडवाला समिती गरिबीचा अंदाज व मोजमापशी संबंधित आहे. कॅलरी मूल्याच्या आधारे गरिबीचे निकष कोणी निश्चित केले? कॅलरी मूल्याच्या आधारे गरिबीचे निकष YK अलग समितीने निश्चित केले. या समितीने ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी तर शहरी भागासाठी 2100 कॅलरी हा निकष निश्चित केला. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जाते? भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांना मानले जाते. जागतिक स्तरावर हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जातात? जागतिक स्तरावर हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग यांना मानले जाते. धवल क्रांती व्हाईट रिव्हॉल्यूशन किंवा ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? धवल क्रांती म्हणजेच ऑपरेशन फ्लड दूध उत्पादनाशी संबंधित आहे. तर ऑपरेशन फ्लड किंवा धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन हे होते. गुलाबी क्रांती पिंक रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती पिंक रिव्हॉल्यूशन कांदे, कोळंबी, झिंगे उत्पादनाशी संबंधित आहे. पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? पिवळी क्रांती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. नाबार्डची स्थापना कधी झाली? नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. नाबार्डचे पूर्ण रूप काय आहे? नाबार्डचे पूर्ण रूप नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट असे आहे. नवरत्न आणि महारत्न या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? नवरत्न आणि महारत्न या संज्ञा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाशी संबंधित आहेत. भारतातील पहिले औद्योगिक धोरण कधी जाहीर झाले? भारतातील पहिले औद्योगिक धोरण 6 एप्रिल 1948 रोजी जाहीर झाले. कोणते औद्योगिक धोरण भारतीय उद्योगाचे आर्थिक संविधान मानले जाते? 1956चे औद्योगिक धोरण हे धोरण भारतीय उद्योगाचे आर्थिक संविधान मानले जाते. भारतात नवीन आर्थिक सुधारणा कधी स्वीकारण्यात आल्या? भारतात नवीन आर्थिक सुधारणा 1991 रोजी या साली स्वीकारण्यात आल्या. 24 जुलै 1991 रोजी. LPG मॉडेलचे पूर्ण अर्थ काय? LPG मॉडेलचा पूर्ण अर्थ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन होय. लिबरलायझेशन म्हणजे उदात्तीकरण, प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण होय. 1991च्या आर्थिक सुधारणाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? 1991च्या आर्थिक सुधारणाच्या वेळी भारताचे पंतप्रधान PV नरसिंहराव हे होते. सेबीची स्थापना कधी झाली आणि तिला वैधानिक दर्जा कधी मिळाला? सेबीची स्थापना 1988 मध्ये झाली तर वैधानिक दर्जा 1992 या वर्षी मिळाला. सेबीचे मुख्य काम काय आहे? सेबीचे मुख्य काम शेअर बाजाराचे नियंत्रण व नियमन करणे हे आहे. आशियातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता? आशियातील सर्वात जुना शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE होय. सेबीचा मुख्य निर्देशांक कोणता आहे? सेबीचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स हा आहे. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक कोणता आहे? नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी 50 हा आहे. FDIचे पूर्ण रूप काय आहे? FDIचे पूर्ण रूप फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच परकीय थेट गुंतवणूक होय. FII म्हणजे काय? FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार होय.
फेमाचे पूर्ण रूप काय आहे? फेमाचे पूर्ण रूप फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 असे आहे. फेमापूर्वी कोणता कायदा अंमलात आला होता? फेमापूर्वी फेरा हा कायदा अंमलात आला होता. फेरा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट होय. व्यवहार तोल मधील तूट भरून काढण्यासाठी 1991 मध्ये रुपयाचे काय करण्यात आले होते? व्यवहार तोल बॅलन्स ऑफ पेमेंटमधील तूट भरून काढण्यासाठी 1991 मध्ये रुपयाचे अवमूल्यन डिव्हॅल्युएशन करण्यात आले होते. मनरेगा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? मनरेगा हा कायदा 2005 या वर्षी संमत झाला. याची अंमलबजावणी 2 फेब्रुवारी 2006 पासून झाली. प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू करण्यात आली? प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली. सिडबीचे मुख्यालय कोठे आहे? सिडबीचे मुख्यालय लखनौ येथे आहे. तर सिडबीची स्थापना 1990 या वर्षी झाली. सिडबीचे मुख्य काम काय आहे? सिडबीचे मुख्य काम सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा करणे हे आहे. एक्झिम बँकेची स्थापना कधी झाली? एक्झिम बँकेची स्थापना 1982 या साली झाली. ही बँक आयात निर्यात व्यापारासाठी IRDAची संस्था कशाचे नियमन करते? IRDA ही संस्था विमा क्षेत्र इन्शुरन्स सेक्टरचे नियमन करते. IRDAचे मुख्यालय कोठे आहे? IRDAचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. ट्रिप्स आणि ट्रिम्स या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? ट्रिप्स आणि ट्रिम्स या संज्ञा जागतिक व्यापार संघटना WTOशी संबंधित आहेत. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली? जागतिक व्यापार संघटनेची WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी झाली. विशेष आर्थिक क्षेत्र सेज धोरण भारतात कधी जाहीर झाले? विशेष आर्थिक क्षेत्र सेज धोरण भारतात एप्रिल 2000 साली जाहीर झाले. सेज कायदा 2005 मध्ये मंजूर झाला होता. भारतातील पहिले EPZ एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले EPZ एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन कांडला गुजरात येथे स्थापन झाला. हा 1965 मध्ये स्थापन झाला होता. डिजिटल इंडिया उपक्रमाची सुरुवात कधी झाली? डिजिटल इंडिया उपक्रमाची सुरुवात 1 जुलै 2015 रोजी झाली. भारतात नाणे बाजाराचे मनी मार्केटचे नियमन कोण करते? भारतात नाणे बाजाराचे म्हणजेच मनी मार्केटचे नियमन भारतीय रिझर्व्ह बँक RBI करते. भारतात भांडवल बाजाराचे नियमन कोण करते? भारतात भांडवल बाजाराचे कॅपिटल मार्केटचे नियमन SEBI करते. ट्रेझरी बिल्स कोणाद्वारे जाहीर केले जातात? ट्रेझरी बिल भारत सरकार म्हणजेच RBI मार्फत जारी केले जातात. भारतातील पहिले क्रेडिट रेटिंग एजन्सी कोणती आहे? भारतातील पहिली क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिल ही आहे. या रेटिंग एजन्सीची स्थापना 1987 मध्ये झाली. म्युच्युअल फंड क्षेत्राचे नियमन कोणती संस्था करते? म्युच्युअल फंड क्षेत्राचे नियमन SEBI ही संस्था करते. बँकाकडे असणारा अतिरिक्त पैसा जेव्हा RBI कडे ठेवतात तेव्हा त्याला मिळणाऱ्या व्याजाला काय म्हणतात? बँकाकडे असणारा अतिरिक्त पैसा जेव्हा RBI कडे ठेवतात तेव्हा त्या व्याजाला मिळणाऱ्या पैशाला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. बँक दर म्हणजे काय? बँक दर म्हणजे ज्या दराने RBI व्यावसायिक बँकांना दीर्घ मुदतीचे कर्ज देते त्याला बँक दर असे म्हणतात. ओपन मार्केट ऑपरेशन OMO म्हणजे काय? ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे RBI द्वारे सरकारी रोख्यांची गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची उघड्या बाजारात खरेदी विक्री करणे म्हणजेच ओपन मार्केट ऑपरेशन होय. काळा पैसा म्हणजे काय? काळा पैसा म्हणजे ज्या उत्पन्नावर सरकारला कर भरलेला नसतो, टॅक्स भरलेला नसतो असा पैसा म्हणजे काळा पैसा, ब्लॅक मनी होय. भारतातील सर्वात जुनी सार्वजनिक बँक कोणती आहे? भारतातील सर्वात जुनी सार्वजनिक बँक अलाहाबाद बँक होय. आता ती बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. भारताचे वित्तीय वर्ष फायनान्शियल इयर कधीपासून सुरू होते? भारताचे वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च दरम्यान असते. शून्य आधारित अर्थसंकल्प झिरो बेस बजेटिंगची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या क्षेत्रात झाली? शून्य आधारित अर्थसंकल्प झिरो बेस बजेटिंगची सुरुवात सर्वप्रथम अमेरिका या देशात झाली. तर भारतात 1987 मध्ये स्वीकारली. टॅक्स कर मुख्यत्वे किती प्रकारचे असतात? टॅक्स कर मुख्यत्वे 2 प्रकारचे असतात, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर होय.
कॉर्पोरेट टॅक्स निगम कर हा कोणाकडून आकारला जातो? कॉर्पोरेट टॅक्स निगम कर हा कंपन्यांच्या निव्वळ नफ्यावर केंद्र सरकारद्वारे आकारला जातो. मूल्यवर्धित कर व्हॅट भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू झाला? मूल्यवर्धित कर व्हॅट भारतात सर्वप्रथम हरियाणा या राज्यात लागू झाला 2003 या वर्षी. FRBM कायद्याचे पूर्ण रूप काय आहे? FRBM कायद्याचे पूर्ण रूप फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट ॲक्ट हा कायदा 2003 या वर्षीचा आहे. प्राथमिक तूट प्रायमरी डिफिसिट म्हणजे काय? प्राथमिक तूट प्रायमरी डिफिसिट म्हणजे राजकोषीय तूट मायनस व्याजाची देणी होय. फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट्स होय. भारतात वस्तू व सेवा कर GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? भारतात वस्तू व सेवा कर म्हणजे GST परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात. GSTसाठी संविधानातील कोणती दुरुस्ती करण्यात आली? GSTसाठी संविधानात 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली. भारतात अर्थसंकल्प संसदेत सादर करण्याची जबाबदारी कोणाची असते? भारतात अर्थसंकल्प संसदेत सादर करण्याची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्र्यांची असते. हळूहळू वाढणाऱ्या महागाईला काय म्हणतात? हळूहळू वाढणाऱ्या महागाईला क्रीपिंग इन्फ्लेशन असे म्हणतात किंवा सरपटणारी चलनवाढ असे म्हणतात. अतिशय वेगाने वाढणाऱ्या महागाईला काय म्हणतात? अतिशय वेगाने वाढणाऱ्या महागाईला हायपर इन्फ्लेशन असे म्हणतात म्हणजेच अक्राळ विक्राळ चलनवाढ होय. फिलिप वक्ररेषा कशाशी संबंध दर्शवते? फिलिप वक्ररेषा फिलिप कर्व बेरोजगारी आणि महागाई इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंटचा संबंध दर्शवते. लॉरेन्स वक्ररेषा कशाचे मोजमाप करते? लॉरेन्स वक्ररेषा विषमता इन्कम इनइक्वॅलिटीचे मोजमाप करते. गिनी गुणांक गिनी कोइफिशियंटचे मूल्य 0 असल्यास काय दर्शवते? गिनी कोइफिशियंटचे मूल्य 0 असल्यास पूर्ण समानता परफेक्ट इक्वॅलिटी दर्शवते. गिनी गुणांकचे मूल्य 1 असल्यास काय दर्शवते? गिनी गुणांकचे मूल्य 1 असल्यास पूर्ण विषमता परफेक्ट इनइक्वॅलिटी दर्शवते. मागणीजन्य महागाई कशामुळे होते? मागणीजन्य महागाई डिमांड पुल इन्फ्लेशन वस्तू व सेवांच्या मागणीत अचानक वाढ झाल्यामुळे होते. खर्चजन्य महागाई कशामुळे होते? खर्चजन्य महागाईने कॉस्ट पुश इन्फ्लेशन उत्पादनावरील खर्च उदाहरणार्थ कच्चा माल मजुरी वाढल्यामुळे होते. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI कोणत्या धोरणाचा वापर करते? महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI पतधोरण मॉनिटरी पॉलिसीचा वापर करते. सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या धोरणाचा वापर करते? सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी राजकोषीय धोरण फिस्कल पॉलिसीचा वापर करते. भारतात किमान आधारभूत किंमत MSP कोण निश्चित करते? भारतात किमान आधारभूत किंमत MSP CACP म्हणजेच कृषी खर्च आणि मूल्य आयोग निश्चित करते. MSPची सुरुवात भारतात कधी झाली? MSPची सुरुवात भारतात 1966-67 या वर्षी झाली. ती प्रथम गहू या पिकासाठी झाली. सुवर्ण क्रांती गोल्डन रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? सुवर्ण क्रांती म्हणजे गोल्डन रिव्हॉल्यूशन मध आणि फल उत्पादनाशी संबंधित आहे. रौप्य क्रांती कशाशी संबंधित आहे? रौप्य क्रांती अंडे आणि पोल्ट्री उत्पादनाशी संबंधित आहे. निळी क्रांती ब्लीन रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? निळी क्रांती ब्ल्यू रिव्हॉल्यूशन मत्स्य उत्पादन फिश प्रोडक्शनशी संबंधित आहे. काळी क्रांती ब्लॅक रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? काळी क्रांती ब्लॅक रिव्हॉल्यूशन खनिज तेल पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था PACS कोणत्या स्तरावर काम करतात? प्राथमिक कृषी पतसंस्था PACS गाव पातळीवर काम करतात. किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली? किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरू झाली. PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला किती आर्थिक मदत मिळते? PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये मिळतात. क्षेत्रीय ग्रामीण बँकेची स्थापना कधी झाली? क्षेत्रीय ग्रामीण बँकेची स्थापना 2 ऑक्टोबर 1975 मध्ये झाली. भारतात मेक इन इंडिया उपक्रमाची सुरुवात कधी झाली? भारतात मेक इन इंडिया या उपक्रमाची सुरुवात 25 सप्टेंबर 2014 मध्ये झाली. MSME कायद्यानुसार उद्योगाचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले जाते? MSME कायद्यानुसार उद्योगाचे वर्गीकरण गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आणि उलाढाल टर्नओव्हरच्या आधारे केली जाते. भारतातील प्रमुख पायाभूत 9 उद्योग
क्षेत्रांना काय म्हणतात? भारतातील प्रमुख 9 पायाभूत उद्योगांना कोर सेक्टर्स असे म्हणतात. यामधील 9 उद्योग कोळसा, लोह खनिज, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खत, पोलाद किंवा स्टील, सिमेंट आणि वीज किंवा विद्युत होत. तर यावर्षी नवीन लोह खनिज हा जोडण्यात आला. याच्या आधी 8च कोर सेक्टर होते. 9वा लोह खनिज हा जोडला. भारतातील पहिला आधुनिक सुती कापड कारखाना कोठे सुरू झाला? भारतातील पहिला आधुनिक सुती कापड कारखाना मुंबई येथे सुरू झाला. हा 1854 मध्ये कावतजी नानाभाई दावर यांनी सुरू केला. टिस्को कंपनीची स्थापना जमशेदपूर येथे कधी झाली? टिस्को कंपनीची स्थापना जमशेदपूर येथे 1907 मध्ये झाली. भारतातील पहिले तेलशुद्धीकरण केंद्र कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले तेलशुद्धीकरण केंद्र दिग्बोई, आसाम येथे स्थापन झाले. हे 1901 मध्ये स्थापन झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना 1995 मध्ये झाली. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH44 श्रीनगर ते कन्याकुमारी हा आहे. सागरमाला प्रकल्प कशाशी संबंधित आहे? सागरमाला प्रकल्प बंदराचा विकास आणि आधुनिकीकरण, पोर्ट मॉडर्नायझेशनशी संबंधित आहे. भारतमाला प्रकल्प कशाशी संबंधित आहे? भारतमाला प्रकल्प रस्ते आणि महामार्ग विकासाशी संबंधित आहे. जागतिक बँकेचे म्हणजेच वर्ल्ड बँकचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक बँकेचे म्हणजेच वर्ल्ड बँकचे मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिका येथे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFचे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFचे मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिका येथे आहे. IMFचे विशेष आहरण अधिकार SDR याला काय म्हटले जाते? IMFचे विशेष आहरण अधिकार SDR याला पेपर गोल्ड असे म्हटले जाते. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे? आशियाई विकास बँकेचे म्हणजेच ADBचे मुख्यालय मनिला, फिलिपिन्स येथे आहे. ब्रिक्स बँकेचे अधिकृत नाव काय आहे? ब्रिक्स बँकेचे अधिकृत नाव न्यू डेव्हलपमेंट बँक NDB. हिचे मुख्यालय शांघाय, चीन येथे आहे. व्यापार तोल बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय? व्यापार तोल बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे दृश्य वस्तूची आयात आणि निर्यात यातील फरक म्हणजे व्यापार तोल होय. भारतात सर्वाधिक निर्यात कोणत्या वस्तूची केली जाते? भारतात सर्वाधिक निर्यात शुद्ध केलेले पेट्रोलियम, रिफाइंड पेट्रोलियम आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्स निर्यात केले जाते. भारतात सर्वात जास्त आयात काय करतो? भारत सर्वात जास्त आयात कच्चे खनिज तेल, क्रूड ऑइलची आयात करतो. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना WTO चे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना WTO चे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. व्यापारातील ट्रिप्स करार कशाशी संबंधित आहे? व्यापारातील ट्रिप्स करार बौद्धिक संपदा अधिकार, इंटरॅक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सशी संबंधित आहे. भारतातील पहिली जनगणना कधी झाली? भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळात झाली. तर नियमित जनगणना 1881 पासून सुरुवात झाली. भारताच्या लोकसंख्येतील महान विभाजनाचे वर्ष कोणते मानले जाते? भारताच्या लोकसंख्येतील महान विभाजनाचे वर्ष ग्रेट डिवाइड इयर 1921 हे मानले जाते. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती होती? 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या 121.08 कोटी इतकी होती. 2011 नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? 2011 नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश होय. 2011 नुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? 2011 नुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य सिक्कीम होय. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे सेक्स रेशो किती होता? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील स्त्री पुरुष प्रमाण सेक्स रेशो 943 दर 1000 पुरुषामागे इतका होता. भारतात सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते? भारतात सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य केरळ राज्य होय. 2011 नुसार भारताची लोकसंख्या घनता डेन्सिटी किती होती? 2011 नुसार भारताची लोकसंख्या घनता डेन्सिटी 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी होती. मानव विकास निर्देशांक SDI मध्ये कोणत्या 3 घटकांचा समावेश होतो? मानव विकास निर्देशांक SDI मध्ये आरोग्य म्हणजे आयुर्मान, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा, दरडोई उत्पन्न यांचा समावेश होतो.
मानव विकास अहवाल दरवर्षी कोणती संस्था प्रसिद्ध करते? मानव विकास अहवाल SDI दरवर्षी UNDP संयुक्त राष्ट्राचा विकास कार्यक्रम ही संस्था प्रकाशित करते. वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक कोणी लिहिले? वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक ॲडम स्मिथ यांनी लिहिले. फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांना मानले जाते. द जनरल थिअरी ऑफ अनएम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हे पुस्तक कोणी लिहिले? द जनरल थिअरी ऑफ अनएम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हे पुस्तक जॉन मेनॉर्ड केन्स यांनी लिहिले. भारतात नोबेल पुरस्कार मिळणारे पहिले अर्थतज्ञ कोणते? भारतात नोबेल पुरस्कार मिळाले पहिले अर्थतज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन होय. यांना 1998 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कधी मिळाला? अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2019 मध्ये जागतिक गरिबी निर्मूलनावरील संशोधनासाठी मिळाला. प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक M. विश्वेश्वरैया यांनी लिहिले. गांधीवादी आणि आर्थिक योजना 1944 मध्ये कोणी मांडली? गांधीवादी आणि आर्थिक योजना 1944 मध्ये श्रीमंत नारायण अग्रवाल यांनी मांडली. बॉम्बे प्लॅन कधी सादर करण्यात आला? बॉम्बे प्लॅन 1944 मध्ये 8 उद्योजकांद्वारे सादर करण्यात आला. जनता योजना पीपल्स प्लॅन 1945 मध्ये कोणी तयार केली? जनता योजना पीपल्स प्लॅन 1945 मध्ये M.N. रॉय यांनी तयार केली. सर्वोदय योजना 1950 मध्ये कोणी मांडली? सर्वोदय योजना 1950 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी मांडली. भारतात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती संस्था काम करते? भारतात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था काम करते. UPIचे पूर्ण रूप काय आहे? UPIचे पूर्ण रूप युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस हे आहे. UPI प्रणाली कधी सुरू झाली? UPI प्रणाली 2016 मध्ये NPCI द्वारे सुरू झाली. NEFT निफ्टी आणि RTGS प्रणालीचे नियंत्रण कोण करते? निफ्टी आणि RTGS प्रणालीचे नियंत्रण भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI करते. IMPS चे पूर्ण रूप काय आहे? IMPS चे पूर्ण रूप इमिडिएट पेमेंट सर्व्हिस होय. भारतात डिजिटल रुपया ई-रुपीची चाचणी कोणी सुरू केली? भारतात डिजिटल रुपया ई-रुपीची चाचणी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIने सुरू केली. इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टन्सी IBC कायदा कधी संमत झाला? हा कायदा 2016 मध्ये दिवाळखोरी विरोधी कायदा आहे. मुद्रा बँक योजना कधी सुरू झाली? मुद्रा बँक योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरू झाली. मुद्रा योजनेत 3 प्रकारचे कर्जे कोणती दिली जातात? मुद्रा योजनेत 3 प्रकारची कर्जे शिशु 50,000 रुपयापर्यंत, किशोर 50,000 ते 5 लाख रुपयापर्यंत तर तरुण 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत कर्जे दिली जातात. स्टँडअप इंडिया योजना कोणासाठी आहे? स्टँडअप इंडिया योजना अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST आणि महिला उद्योजकासाठी आहे. हॉट मनी म्हणजे काय? हॉट मनी म्हणजे भांडवल बाजारात जलद नफ्यासाठी पटकन येणारे आणि पटकन बाहेर जाणारे परकीय भांडवल म्हणजेच हॉट मनी होय. हार्ड करन्सी म्हणजे काय? हार्ड करन्सी म्हणजे ज्या चलनाची जागतिक बाजारात मागणी खूप जास्त असते पण सहजासहजी उपलब्ध नसते अशा करन्सीला हॉट करन्सी असे म्हणतात. सॉफ्ट करन्सी म्हणजे काय? सॉफ्ट करन्सी म्हणजे ज्या चलनाचे मूल्य अस्थिर असते आणि सहजासहजी उपलब्ध असते त्या करन्सीला सॉफ्ट करन्सी असे म्हणतात. एंजल टॅक्स कशावर लादला जातो? एंजल टॅक्स स्टार्टअप्सना मिळणाऱ्या अनधिकृत किंवा गरजेपेक्षा जास्त मूल्याच्या गुंतवणुकीवर लादला जातो. टॅक्स हेवन देश म्हणजे काय? टॅक्स हेवन देश म्हणजे जेथे परदेशी गुंतवणूकदार अतिशय कमी किंवा शून्य कर आकारला जातो. उदाहरणार्थ मॉरिशियस. डम्पिंग म्हणजे काय? डम्पिंग म्हणजे एखादा देश आपल्या उत्पादनाची मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत दुसऱ्या देशात विक्री करतो त्याला डम्पिंग असे म्हणतात. दलाल स्ट्रीट कोठे आहे? दलाल स्ट्रीट मुंबई येथे आहे. जिल्हा दक्षिण मुंबई जेथे BSCचे मुख्यालय आहे तिथेच दलाल स्ट्रीट आहे. वॉल स्ट्रीट कशासाठी प्रसिद्ध आहे? वॉल स्ट्रीट न्यूयॉर्कमधील मुख्य आर्थिक आणि भाग बाजार केंद्र आहे. बुल म्हणजे तेजीवाला, बिअर म्हणजे मंदीवाला या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? बुल आणि बिअर या संज्ञा
संज्ञा शेअर बाजार स्टॉक मार्केटशी संबंधित आहेत. विदेशी मुद्रा साठा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स मध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश होतो? विदेशी मुद्रा साठा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये विदेशी चलने, सोने म्हणजे गोल्ड, SDR आणि IMF मधील राखीव साठ्याचा समावेश होतो. भारतात बँक राष्ट्रीयकरणाची संकल्पना कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात अंमलात आली? भारतात बँक राष्ट्रीयकरणाची संकल्पना इंदिरा गांधी या पंतप्रधानाच्या काळात अंमलात आली. M3 चलनास M3 मनी सप्लायला काय म्हटले जाते? M3 चलनास व्यापक पैसा ब्रॉड मनी असे म्हटले जाते. M1 चलनास काय म्हटले जाते? M1 या चलनास संकुचित पैसा नॅरो मनी असे म्हटले जाते. पेमेंट्स बँक सुरुवातीला जास्तीत जास्त किती ठेवी स्वीकारू शकते? पेमेंट बँक सुरुवातीला जास्तीत जास्त 2 लाख प्रति ग्राहक इतका ठेवी स्वीकारू शकते. भारतातील पहिली पेमेंट बँक कोणती होती? भारतातील पहिली पेमेंट्स बँक एअरटेल पेमेंट्स बँक ही होती. बॅड बँक म्हणजे काय? बॅड बँक म्हणजे बँकांमधील थकीत कर्ज NPA विकत घेऊन त्याचा निपटारा करणारी संस्था म्हणजेच बॅड बँक होय. उदाहरणार्थ NARCL. NPAचे पूर्ण रूप काय आहे? NPAचे पूर्ण रूप नॉन परफॉर्मिंग ॲसेट, थकीत कर्ज बिगर कार्यकारी मालमत्ता म्हणजेच NPA होय. एखादे कर्ज किती दिवस थकल्यास ते NPA घोषित केले जाते? एखादे कर्ज 90 दिवस थकल्यास ते NPA घोषित केले जाते. नरसिंहन समिती कशाशी संबंधित आहे? नरसिंहन समिती बँक क्षेत्र सुधारणा, बँकिंग सेक्टर परफॉर्मन्स 1991 व 1998 शी संबंधित आहे. मौद्रिक धोरण समिती मॉनिटरी पॉलिसी कमिटी NPC मध्ये एकूण किती सदस्य असतात? मौद्रिक धोरण समिती म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये एकूण 6 सदस्य असतात. यापैकी 3 RBIचे व 3 केंद्र सरकारचे सदस्य असतात. भारतातील सर्वात जास्त परकीय थेट गुंतवणूक FDI कोणत्या देशातून येते? भारतात सर्वात जास्त परकीय थेट गुंतवणूक FDI सिंगापूर आणि मॉरिशस या देशाकडून येते. भारतात परकीय चलनाच्या राखीव साठवणूक कोण ठेवते? भारतात परकीय चलनाची राखीव साठवणूक भारतीय रिझर्व्ह बँक RBI ठेवते. चालू खात्यावरील तूट करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय? चालू खात्यावरील तूट करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे वस्तू व सेवांच्या आयातीचे मूल्य निर्यातीपेक्षा जास्त असणे होय. भांडवली खात्यावरील परिवर्तनशीलता कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी संदर्भात कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे? भांडवली खात्यावरील परिवर्तनशीलता संदर्भात तारापूर समिती स्थापन करण्यात आली होती. विशेष आर्थिक क्षेत्र सेसचा मुख्य उद्देश काय आहे? विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेसचा मुख्य उद्देश निर्यात वाढवणे आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे हा आहे. भारतातील परकीय चलनाशी संबंधित फेरा कायदा काढून कोणता नवीन कायदा आणला गेला? भारतातील परकीय चलनाशी संबंधित फेरा कायदा काढून फेमा हा कायदा आणला गेला 1999 मध्ये. इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणजे काय? इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणजे आयातीवरील अवलंबित्व कमी करून त्या वस्तू देशांतर्गत तयार करणे, त्यालाच इम्पोर्ट सबस्टिट्यूशन असे म्हणतात. डिव्हॅल्युएशन अवमूल्यनामुळे निर्यातीवर काय परिणाम होतो? डिव्हॅल्युएशन म्हणजेच अवमूल्यनामुळे निर्यात स्वस्त होऊन निर्यात वाढते. भारतात रुपयाचे पहिले अवमूल्यन कधी झाले होते? भारतात पहिले अवमूल्यन 1949 या साली झाले होते. टॅरिफ म्हणजे काय? टॅरिफ म्हणजे आयात किंवा निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूवर लादलेला कर म्हणजेच टॅरिफ होय. कामगार सहभाग दर लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजे काय? कामगार सहभाग दर म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी कार्यरत असलेल्या किंवा कामाच्या शोधात असलेल्या लोकांचे प्रमाण म्हणजेच कामगार सहभाग दर होय. PM स्वनिधी योजना कोणासाठी सुरू करण्यात आली? PM स्वनिधी ही योजना पथविक्रेते स्ट्रीट वेंडरसाठी सुरू करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना कशाशी संबंधित आहे? दीनदयाळ अंत्योदय योजना ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन आणि स्वयंरोजगाराशी संबंधित आहे. कौशल्य विकास योजना कधी सुरू झाली? कौशल्य विकास योजना 2015 मध्ये सुरू झाली. शहरी गरिबी मोजण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? शहरी गरिबी मोजण्यासाठी हाशिम समिती स्थापन करण्यात आली होती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कधी लागू झाला? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये लागू झाला.
अंत्योदय अन्न योजना कधी सुरू करण्यात आली? अंत्योदय अन्न योजना 25 डिसेंबर 2000 या वर्षी सुरू करण्यात आली. PM विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे? PM विश्वकर्मा योजना पारंपरिक कारागीर, सुतार, लोहार, कुंभार यासारख्या बलुतेदारासाठी आहे. कामगाराची हंगामी बेरोजगारी प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात आढळ दिसते? कामगाराची हंगामी बेरोजगारी प्रामुख्याने शेती आणि साखर कारखाने या उद्योगात दिसते. बेरोजगारी दर अनएम्प्लॉयमेंट रेट कसा मोजला जातो? बेरोजगारी दर अनएम्प्लॉयमेंट रेट बेरोजगार व्यक्ती भागिले एकूण श्रमशक्ती गुणिले 100 असा मोजला जातो. महारत्न दर्जा प्राप्त करणारी पहिली सार्वजनिक कंपनी कोणती? महारत्न दर्जा प्राप्त करणाऱ्या पहिल्या 4 कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन आणि स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया या चार सार्वजनिक कंपन्यांना 2010 मध्ये पहिला दर्जा मिळाला होता. भारतीय उद्योगासाठी एक खिडकी योजना कशासाठी आहे? भारतीय उद्योगासाठी एक खिडकी योजना सिंगल विंडो क्लिअरन्स व्यावसायिक परवानग्यांना वेगाने मिळवण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल पूर्वी कोण प्रसिद्ध करत असे? ईज ऑफ डुईंग बिझनेस हा अहवाल जागतिक बँक वर्ल्ड बँक प्रसिद्ध करत असे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR भारतामध्ये कोणत्या कायद्यानुसार अनिवार्य केली आहे? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्ट कंपनी कायदा 2003 कलम 135 ने अनिवार्य केला आहे. CSR अंतर्गत कंपन्यांना त्याच्या निव्वळ नफ्याच्या किती टक्के भाग सामाजिक कामावर खर्च करावा लागतो? CSR अंतर्गत कंपनीच्या त्यांच्या निव्वळ नफ्याच्या 2% भाग सामाजिक खर्चावर खर्च करावा लागतो, मागील 3 वर्षाच्या सरासरी नफ्यावर. PLI योजना पूर्ण रूप काय आहे? PLI योजनेचे पूर्ण रूप प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह सेमी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना होय. भारतातील सर्वात मोठा रोजगार देणारा सार्वजनिक उपक्रम कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा रोजगार देणारा सार्वजनिक उपक्रम भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे होय. इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स IIP कोण प्रसिद्ध करते? इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स IIP UNESCO राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय प्रसिद्ध करते. स्टार्टअप इंडिया उपक्रमाची सुरुवात कधी झाली? स्टार्टअप इंडिया उपक्रमाची सुरुवात 16 जानेवारी 2016 रोजी झाली. फेम इंडिया योजना कशाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आहे? फेम इंडिया ही योजना इलेक्ट्रिक वाहने वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. स्लॅब टॅक्स स्लॅब म्हणजे काय? टॅक्स स्लॅब म्हणजे उत्पन्नानुसार कराचे निश्चित केलेले विविध टप्पे होय. भारतात GST कौन्सिल संविधानातील कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते? भारतात GST कौन्सिल संविधानातील कलम 279A अनुसार स्थापन केली जाते. डायरेक्ट टॅक्स कोड DTC कशाशी संबंधित आहे? डायरेक्ट टॅक्स कोड प्रत्यक्ष कर सुधारणेशी संबंधित आहे. टॅक्स टू GDP रेशो म्हणजे काय? टॅक्स टू GDP रेशो म्हणजे देशाच्या एकूण GDPच्या तुलनेत मिळणाऱ्या कराचे प्रमाण होय. सेस म्हणजे काय? सेस म्हणजे विशिष्ट उद्देशासाठी उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य करावर आकारलेला विशेष कर होय. करावर कर जो आकारला जातो त्याला सेस असे म्हणतात. सरचार्ज म्हणजे काय? कराच्या रकमेवर आकारला जाणारा अतिरिक्त कर होय. सरचार्ज म्हणजे कराच्या रकमेवर आकारला जाणारा अतिरिक्त कर होय. कॅपिटल गेन टॅक्स कशावर लादला जातो? कॅपिटल गेन टॅक्स मालमत्ता, शेअर्स आणि सोन्याच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यावर लादला जातो. विथ होल्डिंग टॅक्स TDS म्हणजे काय? विथ होल्डिंग टॅक्स म्हणजे स्रोतापाशीच कापून घेतला जाणारा कर. स्रोतापाशीच कापून घेतला जाणारा कर म्हणजे विथ होल्डिंग टॅक्स TDS होय. भारतात केंद्रीय प्रत्यक्ष कर CBDT कशाचे नियंत्रण करते? भारतात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT सर्व प्रत्यक्ष कर उदाहरणार्थ प्राप्ती कर, कॉर्पोरेट कर यांचे नियंत्रण करते. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ CBICचे काम काय आहे? केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे काम अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्काचे नियमन करणे हे आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र.